ओम साईराम. साईबाबांनी सुरू केलेला रामनवमी उत्सवात यावर्षी विविध उपक्रम आम्ही राबवत आहोत. यावर्षी रामनवमी उत्सवाचे अध्यक्ष संजय आप्पा शिंदे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व शिर्डी सर्व ग्रामस्थ आम्ही यावर्षी विविध उपक्रम राबवत आहोत. आम्ही रील्स स्पर्धा हा एक नवीन उपक्रम चालू केलेला आहे. तर शिर्डीतील युवक असतील व इतर काही कलाकार असतील तर त्यांच्यासाठी आम्ही हा नवीन उपक्रम राबवत आहोत. यावर्षी आम्ही रील स्पर्धा ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आम्ही विविध बक्षीस ठेवलेले आहे. त्याच्यात पहिलं बक्षीस 11,000 रुपये, दुसरं बक्षीस 7,000 रुपये, तिसरं बक्षीस 5,000 रुपये व चौथं बक्षीस 3,000 रुपये असे आम्ही 4 बक्षीस ठेवलेले आहेत. रामनवमी उत्सवात जे जे विविध कार्यक्रम होत्या, जसं कुस्ती झालं, दशम्यांचा कार्यक्रम झाला, कुस्त्यांचा कार्यक्रम झाला, प्लस खेळ पैठणी, लावणी, अशा वेगळ्या कार्यक्रमाची व्हिडिओ किंवा रील आपण ती रील बनवून इंस्टाग्रामवर पोस्ट करायची आहे. इंस्टाग्रामवर पोस्ट केल्यानंतर रामनवमी उत्सव शिर्डी हे आपलं इंस्टाग्रामवर पेज आहे. या पेजला सर्वांनी फॉलो करा व त्या पेजला रील कोलॅबरेट करून आपल्या रील्स, आपलं नाव आणि त्याचा टॉपिक काय ते आपण पोस्ट करायची आहे. पोस्ट केल्यानंतर त्याचं बक्षीस या प्रकारे काढलं जाईल. पहिले तुमचे लाईक बघितले जातील. लाईक बघितल्यानंतर तुमचे कमेंट नंतर शेअर, तुम्ही तो व्हिडिओ किती शेअर होईल ते असा तो क्रायटेरिया राहणार आहे. प्रथम पहिले लाईक बघतील, सेकंड कमेंट आणि थर्ड शेअर असा तो पासिंगचा क्रायटेरिया असणार आहे. त्याचे जे रूल्स आहे तर सगळ्यांनी इंस्टाग्रामवर रील पोस्ट करायची आहे. रील पोस्ट केल्यानंतर त्या रीलचा टॉपिक रामनवमी उत्सवाशी रिलेटेड पाहिजे, त्यांच्या कार्यक्रमाशी रिलेटेड पाहिजे. ते झालं. रील कमीत कमी 15 सेकंड ते 1 मिनिटापर्यंतची रील पाहिजे. त्याच्यासाठी ट्रेंडिंग ऑडिओज तुम्ही वापरू शकता व त्याच्यात श्री रामनवमी उत्सव हा उल्लेख झाला पाहिजे. तिथं खाली रामनवमी उत्सवाचा एक वॉटरमार्क ऍड करायचा आहे. प्लस त्याच्यात कोणताही दुसरा ऍपचा किंवा दुसरा कोणताही पर्सनल वॉटरमार्क असायला नको. दुसरी गोष्ट, तुम्ही जेव्हा रील अपलोड करणार आहे ती एकदम हाय क्वालिटी मध्ये अपलोड करायची, जेणेकरून समोरच्याला ती बघण्यात आनंद राहील व तो उत्सवाने बघन. तिसरी गोष्ट, तुम्ही रील अपलोड केल्यानंतर रामनवमी उत्सव शिर्डी या इंस्टाग्राम अकाउंटला तुम्ही टॅग करायचंय. टॅग केल्यानंतर तुम्ही दुसरं कोणतंही अकाउंट त्याला कोलॅबरेशन मध्ये नकोय. फक्त रामनवमी उत्सव शिर्डी व प्लस तुम्ही ज्या अकाउंटवरून रील पोस्ट केली हे दोन्ही अकाउंट कोलॅबरेशन मध्ये पाहिजेत व दुसरं कोणतंही अकाउंट त्याच्यात कोलॅबरेट नाही पाहिजे. त्याच्यानंतर आम्ही ते सगळं चेक करू. क्रायटेरिया चेक केल्यानंतर आम्ही ते 4 बक्षीस काढू. अशी एक विनंती करू इच्छितो, कोणाला या रील मध्ये वैयक्तिक पर्सनली प्रमोट करू नये. हा रील्स स्पर्धा ठेवण्याचा आमचा उद्देश हेच आहे की साईबाबांच्या काळापासून सुरू झालेली ही रामनवमी एवढ्या उत्सवात कशी साजरा केली जाते व ही घरोघरी लोकांपर्यंत कशी आपल्याला पोच करता येईल, हाच स्पर्धा ठेवायचा उद्देश आहे. प्लस मी सगळ्यांना ही विनंती करू इच्छितो, याच्यात जेवढे पण रील्स तुम्हाला सोशल मीडियावर दिसतील ते जास्तीत जास्त शेअर करा व घरोघरी पोचवा, हीच तुम्हाला विनंती आहे. धन्यवाद. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.